शुभ सकाळ सर्वांना। सकाळची सुरुवात झालेली आहे। सकाळचे आता इथे वाजलेले आहे 5 वाजता मी उठत असते आणि बघा माझे कॅट आहे ना, ते पण मला आहे ना जागं करतातच रोजच। हे बघा आता त्यांचा जेवणाचा टाईम झालेला आहे आणि सर्वात पहिले त्यांना आहे ना असं उचलून घ्यायला पण लागतं। ते खूप म्हणजे खूप छान आहे, खूप क्यूट आहे माझे कॅट। हे बघा माझ्याशिवाय अजिबात राहते नाही आणि मला पण आहे ना त्यांच्याशिवाय खरंच अजिबात करमत नाही। हे बघा आता माझ्याजवळ झोपलेले असतात, ते आता उठले 5 वाजले, चला त्यांना खायला दिलं। त्याच्यानंतर आहे ना इथे मी खूप सुंदर अशी ना गुलाबी कलरची जास्वंदीची छोटीशी काडी लावली ती आणि त्याला आहे ना आता मागे पण एक फुल आलं होतं, पण तेव्हा आहे ना काय मी शूट केलं नाही, पण आता आहे ना सुंदर असं बघा गुलाबी कलरचं फुल आलं, किती सुंदर दिसतंय बघा। त्याच्यानंतर अजून आहे ना एक लाल कलरची पण मग इथे ना जास्वंद लावलेली आहे। कसं गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल खूप आवडीचं आहे। त्याच्यानंतर ना देवासाठी फूल पाहिजेच। आता इथे बघू शकता लिंबाचं झाड आहे माझं इथं छोटंसं असं, त्याला लिंब पण यायला लागले आणि लिंब पिकायला लागले। लिंब भरपूर येण्यासाठी ना मी बघा असं काही ना काही करत असते आणि तुमच्यासोबत ते शेअर करत असते। आता इथे बघा जे गाईचं गोमूत्र असतं ना ते मी इथे ना आणलेलं आहे बाटलीमध्ये। आता ते काय करायचं आहे आपल्याला आहे ना इथे मुळाशी असं आहे ना एकदम असं टाकायचं इथे, म्हणजे बुडाशी टाकायचं आहे झाडाच्या आणि त्याला भरपूर असे लिंब पण येतील। तुम्ही नक्की करून बघा। त्याच्यानंतर इथे मला एक काढा बनवायचा आहे। इथे पुदिना घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता हे पुदिन्याचे पानं घ्यायचे भरपूर असे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे, स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। याने काय होतं माहिती का, आपलं रक्त वाढतं किंवा रक्त शुद्ध होतं, ब्लॉकेज वगैरे असतात ते पण आपले निघून जातात हळूहळू। आता एक पातेल्यात 1 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मी ना हे बघा थोडंसं अद्रक घातलेलं आहे आणि कढीपत्ता आणि पुदिन्याचे पानं आणि हे पिवळं दिसतं ना ती आंबे हळद म्हणतात याला, ओली हळद असते ना, कंद असतो ना तो घातलेला आहे। आपल्याला आता हे आहे ना छान असं आहे ना उकळून घ्यायचं। 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास झालं पाहिजे, या पद्धतीने उकळवायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं, कोमट करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे। आता मी गाळून घेतलेले ग्लासमध्ये आणि इथे बघू शकता लिंबू पिळून घेतलेले आणि पिऊन घ्यायचं आपल्याला सकाळी सकाळी। त्याच्यानंतर इथे मी ना अंडे उकडत टाकलेले होते माझ्या मुलासाठी आणि माझ्या कॅटला पण अंडे खूप आवडतात। जास्त करून आहे ना लुसीला खूप अंडे आवडतात, तिला आहे ना जे येल्लो कलरचं आहे ना ते खूप आवडतं। हे बघा तिच्यासाठी मी एक अंडा उकडतच असते। त्याच्यानंतर आहे ना सगळे कामं वगैरे आवरले, किचनचे वगैरे सगळे कामं आवरले, बाहेर जायचं होतं। चला इथे बघू शकता कामं वगैरे आवरूनच आपल्याला कुठे पण बाहेर जायचं असतं। तर मी आहे ना सकाळपासून आहे ना कामं सगळे आवरून वगैरे घेतले आणि मी हॉस्पिटलला गेली। आज माझा ना हॉस्पिटलचा 4था दिवस होता, मला आज सलाईन घ्यायचं होतं, 4था दिवस आहे त्याच्यामुळे। आणि याच्यानंतर 1-2 सलाईन आहे माझे राहिलेले, ते पण मी घेणार आहे। चला आता इथे मी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, इथेच एंड करते, बाय।